नारायण राणेंनी भाजप विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय होणार अशा चर्चा सुरू झाल्या। त्यावर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिली आहे। नारायण राणेंनी केलेल्या 288 जागांच्या वक्तव्यावरून नरेश म्हस्केंनी सवाल उपस्थित केला। विधानसभेमध्ये किती जागा भाजपने लढवायला हव्या किंवा किती जागांवरती आपली प्लॅनिंग सुरू आहे लढवण्याची? मला तर वाटतं बीजेपीने 288 लढवावं। विधानसभेमध्ये किती जागा भाजपने लढवायला हव्या किंवा किती जागांवरती आपली प्लॅनिंग सुरू आहे लढवण्याची? मला तर वाटतं बीजेपीने 288 लढवावं। महायुती आहे, महायुतीमध्ये जर भाजप जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला असणार आहे? त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय। महायुती आहे, प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील। त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही।